नमस्कार, मी प्रताप वसंतराव देशमुख, भारतीय जनता पार्टी परभणी. अ, मी विरोधी पक्षाचे उमेदवार अक्षय देशमुख यांचा मी सखा चुलत भाऊ आहे. तुम्ही आज भाजपची दस्ती गळ्यात घातली. तुम्ही काय भाजपमध्ये प्रवेश केला आहे का? तुम्ही समर्थन दिलं, नेमकं केलं काय तुम्ही? मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. ओके. कारण गेल्या 5 वर्षापासून विरोधी पक्षाचे उमेदवार ज्या पद्धतीने लोकांना आश्वासन देतात, प्रलोभन देतात आणि त्या पद्धतीनं ते मतदारांना एक प्रकारे प्रलोभन देऊन, आमिष दाखवून जास्तीत जास्त मत कसे मिळेल या उद्देशाने करतात. पण लोकांच्या तक्रारी, लोकांचे प्रश्न ज्या काही त्यांनी ते प्रलोभन दिले, आमिषन दिले, त्याच्यातून ते लोकांचे प्रश्न मिटणार नाही. कारण ती एक यात्रा आहे. परंतु जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आज बघतो की तुम्ही काही वार्डामध्ये जर गेले असेल, ते काही एक फार बिकट अवस्था आहे. लोकांना साधं चालायला सुद्धा रोड नाहीत, नाल्या नाहीत, त्याच्यानंतर काही ठिकाणी पथदिवे सुद्धा नाहीयेत. मग असे हे 5 वर्ष लोकांनी हे बघितलं की कशा पद्धतीनं काय आहे की फक्त भूलथापात चालू आहेत, फक्त उडवाउडवीचे उत्तर चालू आहेत. परंतु एक जे कायम जे त्याचा प्रश्नावर जे तोडगा निघायला पाहिजे ती निघालेलं असं नाही. अक्षय देशमुख याचे तुम्ही सख्खे भाऊ आहेत, म्हणजे चुलत भाऊ आहेत. हो, तुम्ही आतापर्यंत त्याच्या पक्षात होते का पक्षात नव्हते? नेमकं काय स्टेटस काय होतं त्याच्या आधी तुमचं? मी त्यांच्या परिवारातला आहे. आणि गेल्या वेळेस मग त्यांना एक परिवाराच्या नात्याने मी काय खूप जे काही माझा ओळखीचा जे काही मित्र परिवार आहे त्याचे कारण मी एक कामाच्या दृष्टिकोनातून सतत मी ओळखी करून दिल्या आणि लोकांनी एक विश्वास टाकून काय केलं, मतदान केलेलं आहे. परंतु आता लोकांच्या तक्रारी अनेक आल्या त्याच्यामध्ये की बाबा आमच्याकडं घरामध्ये पाणी घुसायले, परंतु काही लक्ष देणं. परंतु आम्ही जे मतदान केले की फक्त काय तुम्हाला बघून केलेले, तुमच्या ओळखीमुळे आम्ही. या वार्डात राहता का? मी या वार्डामध्ये म्हणण्यापेक्षा मी या इथे एक सामाजिक न्याय विभागामध्ये ड्युटीला होतो. त्या माध्यमातून मी विविध जे बचत गट आहेत यांना शासकीय योजनेविषयी मार्गदर्शन करतो, विविध प्रशिक्षणाचा लाभ यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे एक जनमानसामध्ये चांगल्या पद्धतीने माझी ओळख आहे त्याच्यामध्ये. तर या प्रभागाचे तुम्ही नागरिक आहात म्हणजे? या प्रभागाचे नागरिक म्हटलं तरी काही हरकत नाही. मग तुमचा त्याला अगदी तुमचे भाऊ आहेत तुम्ही अक्षय देशमुख, त्याला सोडून तुम्ही त्याच्यापाशी गेले का? त्यात लाई गेले का? तुम्ही निर्णय का घेतला भाजपला? भाजपला जाण्याचा निर्णय हा घेतला की भाजपकडे एक विश्वास आहे आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये एक सरकार आहे आणि मेघना दिदी बोर्डीकर यांनी एक हा वार्ड दत्तक घेतलेला आहे. आणि मेघना दिदी बोर्डीकर ताईनं एक सांगितलेलं आहे की या परभणी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. त्यांनी आज बघितले टाटा कन्सल्टंट कंपनी सोबत काही करार केलेला आहे, त्याच्यामध्ये विविध अनेक लोकांना रोजगाराचा प्रश्न मिटवा या दृष्टिकोन काम केलेलं आहे. आणि अनेक एक चांगले काम होण्याच्या दृष्टिकोनातून, एक जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून एक कार्य करत आहेत. या विश्वासाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे की निश्चितच भारतीय जनता पार्टी हे एक परभणीचा एक चांगल्या पद्धतीने विकास करू शकेल. या तुमच्या बंधूला सांगितलं का तू पक्षात प्रवेश करायच्या आधी? तुम्ही त्याच्या काय चर्चा केली? काय झालं का तुमचं? अक्षयशी बोलणं झालं का तुमचं? नाही, त्यांच्यासोबत माझा कोणतंही हे केलं नाही. कारण मला जिथं अविश्वास वाटला त्यानंतर मला चर्चा करणं योग्य वाटलं नाही. कधीपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत होतील? कधी तुम्हाला वाटलं की आपल्या भावाचा जमणार नाही याच्या पुढे? आता 2 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत माझं त्याचं जमत नाही. जमत नाही. शेवटी मग तुम्ही भाऊ, आपले बंधू आहेत, आपली भाऊकी सरळावर तुम्ही जोडून घ्यायचा प्रयत्न केला नाही का? त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे नेहमी ते तशा पद्धतीने हे जुळून घेण्याच्या दृष्टिकोनातून ते कशी आपल्याशी वागलीत नाही. त्याच्यामध्ये मग ते आपला एक काय म्हणतात की आरे रावी या पद्धतीने. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं की तिथं आता करण्यात काही अर्थ नाही आणि त्या विषयावर जास्त काही त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. मग त्याच्या विरोधातल्या उमेदवारांचा तुम्ही प्रचार करणार का? त्यांच्या विरोधातले जे आता माझ्या ज्या पक्षातले आहेत उमेदवार हे फार चांगल्या पद्धतीचे आहेत. त्याच्यामध्ये एक चांगले उच्च शिक्षित आहेत आणि लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. वेळोवेळी आज बघता आहेत की विश्वजित भाऊ बुधवंत एक चांगल्या पद्धती. आज इथे देशमुख हॉटेलच्या परिसरामध्ये अनेक कोचिंग क्लासेस आहेत. या ठिकाणी एक मुली असतात, महिला असतात, या इकडे वावर जास्त असतो त्याच्यात कोचिंग क्लास असल्यामुळे. आणि त्यांना एक संरक्षण विश्वजित भाऊने एक फार चांगल्या पद्धतीने संरक्षण केलंय. आज आपण जो एक पालक म्हणून एक मुलगा असा रस्त्यानं जर खूप चक्रा मारत असलं तर त्यांना विशेष विचारून विश्वजित भाऊ विचारतात की नेमकं तू काय करत आहेस,
तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून चक्र म्हणजे एक संरक्षण करण्याचं काम त्यांनी केलं आणि आपला मुलगा काय करतो या का नाही त्याला का नाही लगेच त्याला थांबून विचारपूस करून लगेच त्याची तक्रार त्याच्या आईवडिलाकडे म्हणजे आपल्या पाल्य खरंच अभ्यास करतो का तर त्याची तक्रार गेल्यानंतर ते पालक त्याच्यावर लक्ष देतात अशा पद्धतीने एक समाजाला एक चांगल्या प्रकारे संरक्षण देण्याचं सुद्धा ते काम करतात. त्याच्याबरोबर नागरी सुविधेवर त्यांनी विशेष लक्ष केलेलं आहे. मग तर अशा आता अक्षय देशमुख याला जे विरोधक आहेत त्याच्या विरोधात जे शिंदे आहेत त्यांना तुम्ही निवडून आणणार का? हो, मी निश्चित निवडून आणणार. एक पक्षाचा एक कार्यकर्ता पूर्ण ताकद लावणार निवडून? पूर्ण ताकद लावणार त्याच्यामध्ये आणि पूर्ण मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामध्ये आणि लोकांनी सुद्धा एक मत व्यक्त केलेलं आहे की निश्चित आम्ही का नाही भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवाराला आम्ही बहुमताने निवडून आणू या संदर्भात त्याने का नाही विश्वासाने एक खात्री दिलेली आहे.